शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपण कालच ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून परतीच्या मान्सून संदर्भात अंदाज जाहीर केलेला आहे. आज आपण एक त्याचाच भाग शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून वेगळ्या अँगलमधून देणार आहोत. परंतु तो व्हिडिओ आपल्याला एक 2-3 तासाने आपल्याला येईल. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला रेग्युलर व्हिडिओ देणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपण हा व्हिडिओ थोडक्यामध्ये बनवतो. समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सिस्टम बनत आहेत, परंतु त्यामुळे या भागामध्ये काही वातावरणाची निर्मिती होते आपल्याला स्पष्ट दिसते. बाकी कोणत्याही प्रकारचा कमी दाब हा या ठिकाणी भारतीय हवामान खात्याकडून दाखवण्यात आलेला नाही. आपण जर देशातील 15 ऑगस्टपर्यंतची परिस्थिती बघितली तर 13% पाऊसमान पोहोचलं आहे. म्हणजे एकूण 87% पाऊस गेल्या 2.5 महिन्यामध्ये मान्सूनच्या पडलेला आहे. तीच बाब आपण जर प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या आकडेवरून बघितली तर आपल्या लक्षात येईल की 4% घट ही कोकणामध्ये स्पष्ट दिसू लागली आहे. म्हणजे 96% पाऊस या ठिकाणी पडला आहे. 13% प्लस पाऊसमान दाखवलेलं आहे. म्हणजे 113% पावसाची आकडेवारी ही मध्य महाराष्ट्रामध्ये आहे. मराठवाड्यामध्ये 18%ची घट आता स्पष्ट झाली आहे. म्हणजे या ठिकाणी केवळ 82% पावसाची नोंद आहे. 16%ची घट ही विदर्भामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी 84% पाऊस पडलेला आहे. आणि एकूण महाराष्ट्राची स्थिती बघितली तर 97% पाऊस हा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 15 ऑगस्टपर्यंत नोंदला गेला आहे. कालपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये 19% असल्यामुळे परिस्थिती वेगळी होती, परंतु आता तिथे बदललेली आहे. परभणी आणि नांदेड देखील 19 ते 18% घटीच्या जवळ आहेत. ही वाशिम देखील 17% घट आहे. हे सगळं बघता हे सगळेच जिल्हे आता पुन्हा एकदा रेड होणार आहेत. त्यामुळे तसं महाराष्ट्राचं चित्र आता सध्या तरी सामान्य नाही हे लक्षात घ्या. आकडेवारी जरी एकूण 97% समाधानकारक वाटत असली तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातील स्थिती ही बऱ्यापैकी अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी आहे. जवळपास आता 12 जिल्हे हे दुष्काळाच्या टप्प्यावर आहेत, तर आणखी 3 जिल्हे कोणत्याही क्षणी दुष्काळी टप्प्यावर पोहोचू शकतात. त्यामुळे 15 ते 16 जिल्ह्यांचा भाग हा दुष्काळी दाखवला जातोय, ही गंभीर बाब आहे. केवळ 5 जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पाऊस दाखवण्यात आलाय. काल 15 ऑगस्टला महाराष्ट्रात काय परिस्थिती होती आपण हे जर बघितलं तर कोकणामध्ये काल पावसाळी परिस्थिती होती असं या ठिकाणी स्पष्ट होतंय. कोकणातील बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची नोंद झालेली नाही. थोडं काल जे काही वातावरण एक प्रकारचं वादळी होतं ते या ठिकाणी पाऊस देऊन गेलेला आहे. मात्र ते आता कमजोर झालेलं आहे. त्यामुळे केवळ केरळपासून सुरतपर्यंत कोकण किनारपट्टीला, पश्चिम किनारपट्टीला पाऊस दिसतोय. बाकी देशात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झालेला आहे. 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भात चांगल्या प्रकारचं पाऊसमान राहू शकतं, हा CFS मॉडेलचा अंदाज आहे. CFS मॉडेलने वादळी प्रणाली विकसित होण्याचा अंदाज बंगालच्या उपसागरात दिला असून महाराष्ट्राच्या दिशेने हे वातावरण सरकल्यास विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे संकेत दिले आहेत. मुळातच हा अंदाज 22 ऑगस्टपासून 29 ऑगस्टपर्यंतच्या आठवड्याचा आहे. आपण जर ऑगस्टचा शेवटचा आठवडा 29 ऑगस्ट ते
5 सप्टेंबरपर्यंतचा अंदाज बघितला तर CFS मॉडेलने महाराष्ट्रात अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण दाखवलं आहे. म्हणजे एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सक्रिय होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे. GFS मॉडेलने आपण जर या ठिकाणी बघितलं तर कोकणमध्ये पावसाची शक्यता, पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आज दाखवलेली आहे. तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने 17 तारखेला दाखवलेली आहे. 18 तारखेला विदर्भात पाऊस वाढू शकतो असा अंदाज GFSचा आहे. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं 19 तारखेला. 20लाही वातावरण असू शकतो, परंतु महाराष्ट्रात सर्वदूर तुरळक पावसाचा अंदाज आहे. तीच परिस्थिती 21, 22, 23 तारखेला आहे. 24 तारखेला पूर्व विदर्भात थोडं वातावरण वाढते, मात्र एकूण पावसाचं प्रमाण हे 25 तारखेपर्यंत कमीच दाखवण्यात आलं आहे. परंतु बंगालच्या उपसागरात वातावरण बदलणं अपेक्षित आहे. मी नेहमी सांगत असतो, हवामान ही बदलणारी गोष्ट आहे. आज जरी पाऊस दिसत नसला तर उद्या पावसाळी वातावरण दिसू शकतं, किंवा आज दिसणारं पावसाळी वातावरण उद्याच्या अंदाजामध्ये बदलू शकतं. यामध्ये तुमचा अंदाज बदलतो असं नाही, तर वातावरण बदलतंय आणि मॉडेलमध्ये त्यामुळे अंदाज बदलतात. एल निनोच्या वर्षामध्ये मॉडेलचे अंदाज 50 ते 60% जुळतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जवळपास त्याही ठिकाणी अंदाज बदलण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे आपण मॉडेल आधारित अंदाज जरी दिले तरी त्याला अनुभवाची जोड असणं आवश्यक असतं. आता आपण बघतो कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर 16 तारखेला पावसाचा अंदाज दिलेला आहे. थोडा पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. तोच अंदाज 17 तारखेला देखील कायम आहे. 18 तारखेला जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या काही भागामध्ये किंवा वाशिम, हिंगोलीच्या भागामध्ये, नांदेड, लातूरच्या भागामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. कोकणामध्ये आणि विदर्भात, गोंदियामध्ये, गडचिरोलीमध्ये थोडं पावसाची शक्यता आहे. थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागाच्या दृष्टीने थोडं पावसाळी वातावरणात बदल होताना दिसतोय. पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचं स्थानिक वातावरण राहणार आहे. 20 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडून म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीच्या उत्तरेकडून एक सिस्टम जाण्याची शक्यता आहे. कोकणातील पाऊस कमजोर होणार आहे. थोडा गडचिरोलीमध्येही 20 तारखेला पावसाचा अंदाज ECMW मॉडेलने दिला आहे. मात्र एक लक्षात ठेवा, सातत्याने अंदाजात बदल होतो हे मात्र लक्षात ठेवावं लागेल. ही सिस्टम थोडी विदर्भात पाऊस देणार आहे आणि साधारण आपण बघतो की या ठिकाणी वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. कोकणातही पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपात घाटमाथ्यावर राहील. 23 तारखेलाही थोडं जळगाव, अकोला, अमरावती, वर्धा याच्या उत्तरेकडून पाऊस असण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मात्र पाऊस सातत्य ठेवून राहील. 24 तारखेलाही घाटमाथ्यावर कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे. आता कमीदाब मध्य भारतावर येत आहेत, परंतु लक्षात घ्या पूर्व विदर्भातच त्याचा परिणाम होईल असं दिसतंय. त्यामुळे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आहे ती निवारण होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर कोकणात हलक्या सरी आहेत. आपण या ठिकाणी बघतो अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात कमी दाबाचं क्षेत्र 26 तारखेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस या भागात काही ठिकाणी होऊ शकतो. उर्वरित महाराष्ट्रातली स्थिती आपण जर बघितली तर या जिल्ह्यांमध्ये पाऊस कुठेहीच समाधानकारक जवळपास 26 तारखेपर्यंत दाखवलेला नाही आहे.
त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर असू शकते, कारण पाऊस पिकांपुरता होणं आवश्यक आहे. तो झाला नाही तर पिकं करपण्याची देखील भीती असते. 27 तारखेला पहिल्यांदा विदर्भावर पूर्णतः कमी दाबाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे आणि त्याचा प्रभाव जवळपास जालन्यापर्यंत किंवा परभणीच्या उत्तरेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, नांदेडच्या उत्तरेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामध्ये वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, थोडा छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे, जळगावचा पूर्व भाग आहे. कोकणामध्ये या सिस्टम्सकडे वारे जाणार असल्यामुळे पाऊस सक्रिय राहणार आहे. 28ला जळगाव, धुळे, मालेगावच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण आहे आणि सातत्याने आपल्याला विदर्भात वातावरण दिसते. म्हणजे यापुढे जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात काही भागात पावसाचं प्रमाण कमी आहे आणि तो सर्व म्हणजे मुसळधार ते मोठे पाऊस आपल्याला या भागात होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणची दुष्काळी परिस्थिती कमी होऊ शकते, कारण सातत्याने या भागात पाऊस दाखवला जातोय. ही सिस्टम 29 तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, जळगाव, धुळे, नंदुरबार, उत्तर नाशिकच्या भागात प्रभावी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणची चिंता मिटण्याची शक्यता आहे. हा जवळपास 30 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. 30 ऑगस्टपर्यंत उत्तर महाराष्ट्रात आपल्याला 29 आणि 30 तारखेला पाऊस दिसतोय. परंतु एवढ्या दूरवरचा अंदाज 15 दिवसाच्या अगोदरचा हा अंदाज आहे. तर मग साहजिकच की या ठिकाणी बदल होतील. या सिस्टम अगदी उत्तरेकडून आणखी सरकू शकतात किंवा त्या महाराष्ट्रातही सरकू शकतात. हवामान ही बदलणारी गोष्ट आहे, त्यामुळे आपल्याला सातत्याने या अंदाजावर लक्ष ठेवावं लागणार आहे. आता विदर्भातील पावसाचे दिवस आलेले आहेत, त्यामुळे विदर्भाच्या दिशेने कमी दाब जाऊ लागतील. परंतु अजून ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंड या भागातला पाऊस सध्या आहे. त्यामुळे हे वातावरण संपूर्णपणे अद्याप तरी 30 तारखेपर्यंत मध्य प्रदेशवर दाखवलं जातं आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेकडून दाखवलं जातं आहे. परंतु हळूहळू ही आता दक्षिणेला म्हणजे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सुद्धा सरकणार आहे आणि त्यामुळे पावसाळी वातावरणात खूप बदल होतील. ते आपल्याला बघायचे आहेत. आपल्या अनुभवाचा अंदाज आपण सांगतो मॉडेलपेक्षा. पहिलं कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन जरी संपलं असलं तरी नव्याने डिप्रेशनची किंवा वादळी प्रणालीची शक्यता बंगालच्या उपसागरामध्ये वाढू लागली आहे. याचा परिणाम फार तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असाच सुरुवातीला दाखवला जाऊ लागला आहे. त्यामुळे आपण धावता अंदाज हा बघणार आहोत. सध्या स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये असू शकतं. 17 तारखेला आपण बघतो जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा बीड, परभणी, जालन्याच्या दक्षिणी भागात थोडा पाऊस दाखवण्यात आला आहे. थोडाफार पूर्व विदर्भात पाऊस असू शकतो. स्थानिक वातावरणाचा प्रभाव थोडा 18 तारखेला परभणी, नांदेड, बीड दक्षिण, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात आहे. घाटमाथ्यावर पावसाचं वातावरण सातत्याने राहील. अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी कोकणामध्ये होत राहतील. 19 तारखेपर्यंत तसं विदर्भात फारसं वातावरण दाखवलं जात नाही. या मॉडेलने मात्र हे क्षेत्र खूप मध्य प्रदेश, छत्तीसगडच्याही उत्तरेकडून जाताना दाखवलेलं आहे. मात्र एक लक्षात ठेवा की सुरुवातीला हे बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये दाखवलं जात होतं, परंतु आता ते दाखवलं जात नाही आहे. आणि आपण आणखी बघूयात की 22 तारखेला विदर्भामध्ये SMW मॉडेलच्या काही व्हर्जननी पाऊस दाखवलेला आहे. या ठिकाणी जरी तो दाखवलेला नसला तरी पूर्व विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर थोडं स्थानिक वातावरण अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये 23 तारखेला दाखवलं जातं आहे. 24 तारखेला विदर्भात, पूर्व विदर्भात खास करून पावसाची शक्यता आहे.
26 तारखेला पहिला प्रभाव हा महाराष्ट्रात या वादळी प्रणालीचा दाखवण्यात आला आहे. अंदाज सारखे बदलत आहेत हे आपण बघतो. मॉडेलचे अंदाज 50-60% सुद्धा जुळत नाही आहेत. या परिस्थितीत फार चांगली परिस्थिती ऑगस्टच्या उत्तरार्धात आपल्याला बघायला मिळालेली नाही आहे. परंतु आपण बघतो की 26-27 विदर्भ आणि नंतर 28-29 उत्तर महाराष्ट्र हा अंदाज अजून स्पष्ट आहे. त्यामुळे आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये या सिस्टमचा प्रभाव 28-29ला बघायला मिळू शकतो, 30पर्यंत बघायला मिळू शकतो किंवा 30ला याचा प्रभाव कमी होतोय. परंतु 28-29 उत्तर महाराष्ट्र आणि 26-27 विदर्भ असं या वादळी प्रणालीचा प्रभाव दिसतोय. मात्र मुळातच हा जो भाग आहे या भागामध्ये याचा प्रभाव आहे. जसं जसं दिवस जातील तसं हे खाली खाली सरकण्याची शक्यता राहील आणि मग महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थिती बदलेल असा आपला अंदाज आहे. आपण हा कोर झोन समजला जातो भारताचा. या ठिकाणी पाऊस होतोय आणि हा थोडा दक्षिणेला सरकला की महाराष्ट्रातली परिस्थिती बदलेल. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.